या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्योदयाच्या वेळेला उगवणारा सूर्य त्याचा संध्याकाळच्या वेळेला अस्त होत असतो, सूर्योदय झाला की सूर्यास्त हा होतच असतो, बरं का. जसं सूर्याचं येणं जाणं आहे, जसं सूर्याचा उदय अस्त आहे, तसं या ठिकाणी जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे तुमच्या दृष्टीला दिसतंय, आपल्या दृष्टीला जे काही दिसतंय, निर्माण झालं की त्याला नाश आहे, जन्म झाला त्याला मृत्यू आहे, येणं झालं त्याचं जाणं होणारच आहे, बरं का. फक्त आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना बरंचसं काही शिकण्यासारखं असतंय, बऱ्याचशा गोष्टी काही अनुभवण्यासारख्या असतात, त्या आम्ही अनुभवत नाही म्हणून आम्हाला कळत नाही, बरं का. मग त्यासाठी अनेक दृष्टांत संत आपल्याला देत असतात. का वस्ती कर वस्ती आला, बरं का. पाहुणा जर आला तर तो आल्यानंतर समजा जर रात्रीच्या वेळेला आला तर झोपण्याच्या आधी पहिले विचारतोय, सकाळी गाडी कितीची आहे बरं मला जायचं, बरोबर की नाही. झोपण्याच्या आधी तो पहिली जाण्याची व्यवस्था करत असतो, पाहत असतो, मला सकाळी गाडी किती आहे बरं जायला, इथून काय व्यवस्था आहे बरं. वस्ती कर वस्ती आला. तिथे एक दुसरा दृष्टांत माऊली देत आहेत, संत देत आहेत की चिमणी पक्षी अंगडी उतरती ते का गुंतोनिया राहती. आमच्या अंगण्यामध्ये दाणे वेचायले जे काही पक्षी येत आहेत, एकदा दाणे वेचून झाले की निघून जात आहेत, ते गुंतून राहत नाहीत. आम्ही हे सगळं दृश्य पाहत असताना सुद्धा आमच्या संसारामध्ये मायेच्या जाळामध्ये गुंतून राहतोय, हे दुर्दैव आहे, बरं का. हे सगळं दृश्य पाहत असताना सुद्धा आम्ही काय करतोय, गुंतून राहतोय, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मग माऊलींना आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं लागतंय. काय म्हणतात माऊली या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना, नातरी उदो असतू अपैसे, बरं का. अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जे जे जन्माला आलंय ते ते नाश पावणार आहे. माऊलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, बरं का. असो, ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे बदलापूर तालुका ना, अंबरनाथ तालुका, अंबरनाथ तालुक्यातील आणि हे सागाव, आणि ह्या सागाव मधील हे सुरोशे परिवार, या सुरोशे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी निर्मलाबाई बारकू सुरोशे आईसाहेबांना मंगळवार दिनांक 10/3/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आईसाहेबांचा मुलगा असेल श्री नितीन बारकू सुरोशी, आईसाहेबांचा पुतण्या असेल श्री मनोहर तातू सुरोशी, आईसाहेबांच्या मुली असतील आमची मंदाताई असतील, वनिताताई असतील, आणि हा संपूर्ण सुरोशे परिवार, ग्रामस्थ मंडळी, आप्तेष्ट, मित्र परिवार. आपल्याला माहिती आहे, जवळजवळ 5-7 वर्षापूर्वी आईसाहेबांना देहाला अपंगत्व आलं, आजार जडला गेला, आणि या परिवाराने मग आईसाहेबांची मुलं असतील, मुली असतील, सून असेल, संपूर्ण हा परिवार असेल, आधी करून संपूर्ण नातेवाईक असतील, अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांची सेवा केली, आईसाहेबांची देखभाल केली, चांगल्या प्रकारे त्यांना काय हवं काय नको ते बघितलं. 5 ते 7 वर्ष जवळजवळ आईसाहेबांना देहाला अपंगत्व आल्यानंतर सेवा केली आईसाहेबांची चांगल्या प्रकारे. आणि वयाच्या साधारणतः 72व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष, खूप दुःख, खूप प्रसंग आले.
बरं का. अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागला. याच गावातील जमदारी परिवारातील माहेर ना आईसाहेबांचं, आणि अनेक प्रकारे संघर्ष करून, अनेक प्रकारे दुःख सहन करून, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जाऊन आईसाहेबांनी या ठिकाणी आपलं जीवनाचा प्रवास केला, आपल्या आयुष्याचा प्रवास केला. बरं का. खर तर जवळजवळ 35 ते 37 वर्षांपूर्वी या मुलांचं पितृक्षेत्र हरपलं गेलं, ज्या वेळेला ही मुलं अतिशय लहान होती. म्हणजे आमचे नितीन दादा असतील, आमच्या वनिताताई असतील, मंदाताई असतील. बरं का. नितीन दादा तर अतिशय लहान होते, आणि त्यावेळेला या ठिकाणी बाबांनी निरोप घेतला, बाबांचा देहावसन झालं, बाबांचं जाणं झालं. आणि मग त्याच्यानंतर संपूर्ण जबाबदारी आली माझ्या आईसाहेबांवर, अर्थात ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. कैलासवासी निर्मलाबाई बारकू सुरोशी. मुलांचं संगोपन करणं, मुलांना सांभाळणं, बरं का, त्यांची देखभाल करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यावर संस्कार करणं, ही सगळी जबाबदारी आईसाहेबांवर आली. बापाची माया देणं, बापाचं प्रेम देणं, बापाचं जे कर्तव्य आहे मार्गदर्शन करण्याचं, तेही आईसाहेबांनी निभावलं. आणि आई म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलांना मार्गदर्शन केलं, त्यांचं संगोपन केलं. बरं का. अनेक प्रकारे हाल अपेक्षा सहन केल्या, अनेक प्रकारचं दुःख सहन केलं, आणि आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मुलांचं संगोपन केलं. त्यांना काय हवं काय नको ते बघितलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मग मामा परिवार असेल, मामा परिवाराने चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आणि म्हणून मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं या परिवारामध्ये आईसाहेबांना व्यवस्थितरित्या कार्य करता आलं, किंवा व्यवस्थितरित्या आईसाहेबांनी कार्य केलं. आणि वयाच्या 72व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर या ठिकाणी हे सेवेचा योग आला. मला तरी वाटतं आईसाहेबांचं ज्या दिवशी देहावसन झालं त्याच दिवशी बोराडे काकांनी संपर्क केला, आणि त्याच दिवशी संपर्क केल्यामुळे या ठिकाणी या सेवेचा योग आलेला आहे. विशेष म्हणजे सेवेच्या योगाने तुमचं सगळ्यांचं दर्शन घडत आहे, तुमचं सगळ्यांचं दर्शन होत आहे. बरं का. खर तर जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं कार्य आईसाहेबांनी केलं, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. सुस्वभावी असणारी आपली आई, मनमिळावू असणारी आपली आई, बरं का, भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. आणि अशा प्रकारे जेवढं पुण्यकर्म करता येतील तेवढी पुण्यकर्म आईसाहेबांनी केली. आणि या ठिकाणी आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना असं म्हणतात की एखाद्याच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचं दुःख असतंय. आता तुम्ही विचार करा, जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी, 35-36 वर्षांपूर्वी या मुलांचे वडील सोडून गेले, पितृक्षेत्र हरपलं. ज्या वेळेला त्यांना वडिलांच्या मार्गदर्शनाची गरज होती, ज्या वेळेला त्यांना वडिलांच्या आधाराची गरज होती, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं त्यांना बापाच्या मायेची गरज होती, त्याच वेळेला पितृक्षेत्र हरपलं गेलं. आणि त्याच्यानंतर आईसाहेबांच्या आणि मुलांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आला, अनेक प्रकारचं दुःख आलं. या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या मुलांवर संस्कार करता करता, मुलांना मार्गदर्शन करता करता, मुलांचं संगोपन करता करता अनेक प्रकारचे कबाड कष्ट आईसाहेबांना करावे लागले, अनेक प्रकारची मेहनत आईसाहेबांना करावी लागली. आपला उदरनिर्वाह व्हावा, आपल्या मुलांचा सांभाळ करावा, यासाठी आईसाहेबांना अनेक प्रकारे संघर्ष करावा लागला. आणि अशाच प्रकारे आपलं जीवन या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना 5-7 वर्षापूर्वी आईसाहेबांना या ठिकाणी देहाला अपंगत्व आलं. त्यातही आईसाहेबांची सून असेल, मुलं असतील, मुली असतील, हा संपूर्ण सुरोशी परिवार असेल, जमदरे परिवार असेल, आदी करून संपूर्ण ग्रामस्थ असतील, आप्तेष्ट असतील, अतिशय चांगल्या प्रकारे आईंची सेवा केली. आणि खऱ्या अर्थानं वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं. जाणं प्रत्येकाला आहे माऊली, प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे. आणि तो कसा घ्यावा लागणार आहे, तर मग त्याची ओळख करून देत असताना भगवंत आम्हाला या ठिकाणी, किंवा माऊली आम्हाला या ठिकाणी सूर्याची उपमा देत आहेत, सूर्याचा बोध देत आहेत, सूर्याचा दृष्टांत देत आहेत. सकाळी उगवणारा सूर्य, बरं का, सकाळी उगवणारा सूर्य संध्याकाळच्या वेळेला अस्ताला जात असतो, अस्ताला जात असतो. आता तसं जर विचार केला
तर जेव्हा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतो, प्रवासामध्ये असतोय, अजून कुठेतरी असतोय, बरं का, त्यावेळेला घरी यायला उशीर झाला, आता रात्र होतीये, एक अर्ध्या पाऊण तासात घरी पोहोचणार, पण आमच्या मनामध्ये आहे की उजेडाचेच पोहोचलो तर बरं होईल, कारण जवळ कुठल्याही प्रकारे टॉर्च नाही, बॅटरी नाही, कुठल्याही प्रकारे उजेड नाहीये, बरं का. जोपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे तोपर्यंतच पोहोचलो तर बरं होईल. मला सांगा, आपण काय केलं तर सूर्याला अस्ताला जायला थांबवू शकतो? सूर्याला अस्ताला जायला आपण काय केलं तर थांबवू शकतो? प्रार्थना करून चालेल, तिथे काही नवस करून चालेल, तिथे काय अजून दम देऊन चालेल, तिथे काय अजून वेगळ्या प्रकारचं काही करून चालेल का? ज्याप्रमाणे अस्ताला जाणारा सूर्य आम्ही थांबवू शकत नाही, बरोबर आहे ना? अस्ताला जाणारा सूर्य ज्याप्रमाणे आम्ही थांबवू शकत नाही, तसं आमचं येणार मृत्यू सुद्धा आम्ही कोणीही थांबवू शकत नाही, कोणीही थांबवू शकत नाही. मृत्यू आहेच आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे, बरं का. आम्हाला जायचं आहे, ठीक आहे, हरकत नाही, मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे. आम्हाला जायचं आहे एवढं स्मरणात आम्ही ठेवलं पाहिजे. जायचंय आम्हाला, एक दिवस या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. दुर्दैव काय माहितीये का? जोपर्यंत आम्ही एखाद्याला निरोप द्यायला स्मशानभूमीमध्ये जातो की नाही, एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये जातोय की नाही, तेव्हा स्मशानभूमीत गेल्यानंतर आम्हाला आठवण होते, काय वैराग्य येत आहे ना माणसाला तिथे गेल्यावर, नाही का? कधीही चांगला न बोलणारा माणूस तिथे चांगला बोलतो. कुठे? स्मशानभूमीमध्ये. ज्याच्या मैतावर गेलाय ना, त्याला याने आयुष्यभर विरोधच केला, त्याच्या तंगड्याच केसायचं काम केलं, पण असा माणूस सुद्धा स्मशानात गेला ना की त्या माणसाबद्दल, जो मेलेला आहे, गेलेला आहे, त्या माणसाबद्दल काय बोलतो माहितीये का? अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल ना, तर आज रे एक नंबर चांगला माणूस होता, बरं का, खूप चांगला सुस्वभावी माणूस होता, बरं का. संत म्हणतात हेच दुर्दैव आहे आमचं, आमच्या आयुष्याचं हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. काय? माणूस कार्य करत असताना माणूस माणसाला समजून घेत नाही. घेतो का बरं? अहो, माणूस माणसाला लांब गेला, भाऊ भावाला समजून घेत नाही, बहीण भावाला समजून घेत नाही, कुटुंबातील माणसाला समजून घेत नाही, समाजातील माणसाला समजून घेत नाही, बरं का. सासू सुनेला समजून घेत नाही, सून सासूला समजून घेत नाही, बहीण बहिणीला समजून घेत नाही, जाव जावेला समजून घेत नाही, नणंद भावजाईला समजून घेत नाही, भावजाई नणंदीला समजून घेत नाही. अजून काही दृष्टांत द्यायला पाहिजेत का तुम्हाला? अजून काही नाती सांगायला पाहिजेत का? जिवंतपणी माणूस माणसाला समजून घेत नाही, ही आमच्या जीवनाची व्यथा आहे. जिवंतपणी माणूस माणसाला समजून घेत नाही, ही आमच्या जीवनाची व्यथा आहे. आणि तो माणूसच चांगला होता हे ऐकण्यासाठी आम्हाला मरावं लागतंय. ही आमच्या जीवनाची कथा आहे, ही आमच्या जीवनाची कथा आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? जसं स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आम्हाला स्मरण होतंय की नाही, आम्हाला आठवण होते की नाही, माणसाच्या बरोबर काहीही जात नाही, काहीही येत नाही. काय जाते बरं माणसाच्या बरोबर? क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही घेऊन आलो नाहीत आम्ही आणि काहीही घेऊन जाणार नाहीत, काहीही घेऊन जाणार नाहीत, बरं का. जन्म आमचा झाला हे जसं आम्ही सत्य स्वीकारतो, मानतो, तसं आम्हाला मृत्यूही आहे हे आम्ही सत्य स्वीकारलंच पाहिजे, मानलंच पाहिजे, आठवण ठेवलीच पाहिजे. मला एक दिवस या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, मला एक दिवस जावं लागणार आहे. आमच्या आयुष्यातल्या अनेक सत्य असलेल्या गोष्टी, त्यापैकी 2 सत्य असलेल्या गोष्टी, आमचा जन्म झालेला आहे, ही एक सत्य गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही? आणि दुसरी सत्य गोष्ट अशी आहे की आम्हाला मृत्यू आहे, आम्हाला जावंच लागणार आहे, या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे, बरं का माऊली. या 2 सत्य गोष्टी आहेत.
आता जन्मतारीख आम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? जन्मतारीख आम्हाला माहिती आहे, खरी की खोटी? खरी की खोटी? आईने सांगितली तू ह्या दिवशी ह्या वेळेला जन्माला आला, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला, खरी आहे. आमच्या वडिलांनी सांगितलं तू ह्या दिवशी ह्या वेळेला जन्माला आला, त्यांनी सांगितलं, खरी आहे, बरं का? पण काहींना शाळेत लवकर टाकायचं म्हणून वाढवून घेतली, बरोबर आहे ना? म्हणून सगळ्यात जास्त जन्माला आलेली लोक तो दिवस कुठला बरं? 1 जून, बरोबर की नाही? सगळ्यात जास्त म्हणजे ज्या माय माऊलीला आठवली नाही ना तारीख, त्या मुलाला शाळेत टाकताना गुरुजींनी आपल्या मनाची तारीख टाकून दिली, 1 जून. म्हणजे 1 जून तारीख जर आम्ही पाहायला गेलं तर मला तरी वाटतंय की बाकी काही देशांचं काही विचार नाही, आपल्याला काही माहिती नाही, पण आपल्या ह्या भारत देशामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जन्माला आलेली मुलं 1 जूनला, सगळ्यात जास्त. म्हणजे त्या दिवशी काय होतंय माहितीये का? रेग्युलर जी माणसं वाढदिवसाचे स्टेटस ठेवतात की नाही, नातेवाईकांचे, मित्रांचे, ग्रामस्थांचे, बरं का, 1 जूनच्या दिवशी एकच असतो फक्त स्टेटस, आजच्या दिवशी जन्मलेल्या सर्व मित्रांना, सर्व नातेवाईकांना, सर्व ग्रामस्थांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण आमच्या स्टेटस मध्ये मावणार नाहीत एवढे फोटो आणि एवढे वाढदिवस असतात. खरे की खोट आहे? असो, आपला विषय काय माहितीये का? तिथे शाळेत टाकायचं होतं म्हणून वाढवून घेतली. 5.5 वर्ष भरत होते ना, 6 महिने डायरेक्ट वाढवले, 6 महिने वाढवले, 6 वर्ष पूर्ण केलं, बरं का? 5 वर्ष भरत होते ना, डायरेक्ट 1 वर्ष वाढवला, डायरेक्ट 1 वर्ष, बरं का? ठीक आहे, आता आम्हाला जन्माची तारीख खरी का खोटी माहिती आहे, बरोबर आहे की नाही? मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? इथे मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे? खरी नाही पण खोटी तरी? खोटी पण सांगणार नाही, कदाचित लागलाच नेमकं त्याच दिवशी, काय खोटी पण नाही सांगू शकत आम्ही. बरं, असू द्या. विशेष दुसरं असं आहे की आम्हाला तिथे शाळेत प्रवेश मिळावा म्हणून 6 महिने 1 वर्ष वाढवून घेतला आम्ही. त्या जन्म तारखेवर, मृत्यूच्या तारखेवर वाढवता कमी करता येईल का बरं? येईल कमी करता? बरं का, परवा ऐकलं माऊली मी, एक खऱ्या अर्थानं म्हणजे खूप दुःख वाटलं, त्या गोष्टीचं खूप दुःख वाटलं, बरं का. मुलीचं लग्न जमलं, लग्न जमल्यापासून त्या बापाची धावपळ सुरू झाली, बरं का. कारण सगळ्यांची जबाबदारी त्या वडिलांवर असते, बरं का. सगळ्या प्रकारची देखभाल करण्याची, सगळ्या प्रकारची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणावर असते? वडिलांवर असते. आणि एकदा मुलीचं जमलं ना की त्या बापाच्या पायाला भिंगरी लागते, भिंगरी. म्हणजे घरी थांबत नाही तो बाप. कारण का माहितीये का? मंडपवाले पाहिजेत, स्पीकरवाले पाहिजेत, साऊंडवाले पाहिजेत, त्याच्यानंतर ते बेंजोवाले पाहिजेत, स्वयंपाकी पाहिजेत, सामान सुमान आणायचं आहे, पत्रिका आहेत, पत्रिका द्यायच्या आहेत, वाटायच्या आहेत, त्याच्यानंतर बस्ता आहे, मानपान आहे, कोणाकोणाला निमंत्रण, कोणाकोणाला आमंत्रण, सगळ्या प्रकारचं. आणि विशेष म्हणजे घरामध्ये बाहेरची जी काही व्यवस्था असेल ती सगळी कोणाला पाहावं लागतंय? त्या वडिलांना पाहावं लागतंय, बरं का. जवळजवळ 1 महिनाभर त्या माणसाने धावपळ केली, हो, 1 महिनाभर धावपळ केली, बरं का माऊली. 1 महिनाभर धावपळ केली, सगळी सामानाची व्यवस्था केली, सगळं केलं. आणि लग्नाला आता 2-3 दिवस राहिल्यानंतर निवांत होतो ना माणूस, तोपर्यंत सगळी पत्रिका वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं झालं, बरं का. निवांत व्हायची वेळ आणि मुलीचा लग्न 3ऱ्या दिवशी, तर उठण्याच्या दिवशी बापाने जगाचा निरोप घेतला. सगळी व्यवस्था झालेली आहे, मंडप बांधलेला आहे, तिकडे सगळं बस्ता बांधलेला आहे, पत्रिका वाटून पूर्ण झालेले, सगळं झालेलं आहे. 3ऱ्या दिवशी मुलीचं लग्न आहे. उठण्याच्या दिवशी त्या बापाला मृत्यू आला, वारला गेला तो बाप, सगळ्यांना सोडून गेला. धडधाकट असलेला बोलता चालता
पत्रिका वाटायला सर्वत्र तेच फिरले. त्यांनी सर्वत्र निमंत्रण दिलं, आमंत्रण दिलं, सगळ्यांना सांगितलं 2-3 दिवस आधीच या, नातेवाईकांना सांगितलं 2-3 दिवस आधी या, पण ऐकणाऱ्यांना माहित नव्हतं 2-3 दिवस आधी या का सांगतोय. त्यालाही माहिती नव्हतं की मला त्या दिवशी जायचंय म्हणून. आता प्रामाणिकपणे प्रत्येकाच्या मनाला प्रत्येकाने विचारा, ज्या वेळेला त्या बापाला मृत्यू समोर दिसत असेल त्यावेळेला त्या मृत्यूला, यमाला कोण असेल त्याला विनंती केली नसेल का, अरे दादा फक्त 4-5 दिवस थांबणार आहे दादा, हा मंडप माझ्या मुलीच्या लग्नासाठी बांधलेला आहे, ही सगळी व्यवस्था मी निमंत्रण केलेलं आहे माझ्या मुलीच्या लग्नासाठी, तेवढं जरा होऊ दे दादा आणि मग मला घेऊन जा, मी यायला तयार आहे ना, पण कमीत कमी तेवढं तरी होऊ द्या, तेवढं तरी होऊ दे. विनंती केली नसेल का त्या बापाने? त्या बापाच्या मनाला वाटलं नसेल का? पण नाही. 6 महिने काय, 6 दिवस काय, 6 मिनिटं काय, 6 सेकंद सुद्धा आम्ही त्या मृत्यूला थांबवू शकत नाहीत थांबवू शकत. बरं का, जन्म तारीख आम्हाला माहिती आहे, मृत्यूची तारीख कोणालाही माहिती नाही. बरं का, मृत्यू कधी येईल, केव्हा जावं लागेल, रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी मिटलेले डोळे सकाळचा सूर्योदय पाहतीलच याची गॅरंटी नाही. आहे का कोणी ठामपणे सांगू शकतंय का मी सकाळचा सूर्योदय पाहणारच? बरं का, आणि आताचे मृत्यू जर पाहायला गेलं ना तर कशा प्रकारचं ऐकायला मिळतंय बघा, कशा प्रकारचं ऐकायला मिळतंय. आणि त्या सरास करोड, जास्त करोड म्हणजे ना 40 पर्यंत, 40-45 पर्यंत, 25 ते 40-45 पर्यंतचं प्रमाण जास्त आहे, तरुणांचं प्रमाण जास्त आहे. बरं का, पूर्वी हे अटॅक वगैरे जो होता ना, किंवा हे काही हृदय विकाराचा झटका, जे काही आहेत अनेक प्रकारचे आजार, हे क्वचितच कधीतरी ऐकायला मिळायचे. आणि एखाद्या वृद्ध माणसाकडे आता तुम्ही जर युट्यूबचं चॅनल जर माझं चेक केलात ना, महिन्याला जर 30 प्रवचन असतील तर कमीत कमी 10 ते 12 प्रवचन ही तरुण मंडळीच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं असतात. तरुण 40-45 जास्तीत जास्त. बरं का, बरं माणसाला जाण्यासाठी काय असं वेळ आहे का? दुपारीच जाईल, संध्याकाळीच जाईल, रात्रीच जाईल, सकाळीच जाईल, असं काय आहे का? कोणत्या वेळेला कधी येऊ शकतो ना, मृत्यू कधी येऊ शकतो. बरं का, जन्मजय राजा आणि वैशंपायन यांचा संवाद सुरू आहे. अर्थात व्यासमुनींचे 4 शिष्य, सुमंतू, पैल, जैमिनी आणि वैशंपायन. त्यापैकी जो वैशंपायन आहे ना त्याचा आणि जन्मजय राजा त्यांचा संवाद चालू आहे. संवाद चालू असताना जन्मजय राजा विचारतायत वैशंपायन यांना, बरं का, की साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? बरं का, काय विचारलंय? साधूला काही काळ आधी मृत्यू कळतोय, खरं आहे का? त्यावेळेला वैशंपायन म्हणतायत, हो खरं आहे, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो. कोणाला? ऐकताय ना, साधूला. बरं का, साधू जो आहे ना त्याला काही काळ आधी मृत्यू कळतो. आता साधू कोण, तर त्याची व्याख्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, या भावार्थ दीपिका अर्थात या ग्रंथामध्ये मौलींनी दिलेली आहे. संन्यासी किंवा साधू कोणाला म्हणावं? मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी साधू जाणं निरंतर निश्चयसी. बरं का, साधू कोणाला म्हणतात? जो सतत एका गावाहून दुसऱ्या गावाला जातोय, दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावाला जातोय, अखंड देवाच्या धर्माच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करतो, एक जागी थांबत नाही. त्याला जे कळतंय, जे येतंय ना त्या विचारांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो की धर्म कार्य वाढलं पाहिजे, धर्म कार्य घडलं पाहिजे. हाच विचार साधूच्या मनामध्ये असतो. बरं का, आणि म्हणून मग त्याला साधू म्हणावं ज्याच्याकडे मीपणा नाहीये, अहंकार नाहीये, अभिमान नाहीये. ही विश्वची माझे घर. नवे तर त्याचं येणंच त्याच्यासाठी होतंय जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. त्याचं येणंच त्याच्यासाठी असतंय, त्याला आपण साधू म्हणावं. आणि म्हणून मग त्या ठिकाणी सांगत असताना काय म्हटलं की हो, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो. ऐकायचं आहे ना?
आपण ऐकूया ना, ऐकायला काय हरकत आहे. फक्त ऐकताना एवढं स्मरणात ठेवा, आम्ही साधू आहोत. आहोत आम्ही साधू नाहीत. आम्ही साधू नाहीत. बरं का. मौली काय झालं माहितीये, एक साधू असे रस्त्यामध्ये चालले होते आणि रस्त्यात जात असताना त्यांच्या बरोबर त्यांचं शिष्यही होते, त्यांचे शिष्यही होते. ज्या वेळेला रस्त्याच्या बाजूला एक तळं होतं, पाणी साचलेलं होतं त्या तळ्यामध्ये, आणि पाणी साचलेले असताना त्या पाण्यामध्ये एक विंचू पडलेला. बरं का. तो विंचू असा वर यायचा, खाली जायचा, वर यायचा, खाली जायचा. हे साधूने बघितलं. कोणी बघितलं? साधूने बघितलं. ते साधू त्या पाण्यामध्ये, तळ्यामध्ये उतरले. त्या विंचवाला हातावर घेतलं त्यांनी. ऐकताय ना. त्या विंचवाला हातावर घेतलं आणि हातावर घेतल्यानंतर त्या तळ्यातून, त्या पाण्यातून बाहेर काढताना जेव्हा त्या साधकांनी बघितलं विंचू साधूने हातावर घेतलं, तेव्हा ते साधक ओरडायला लागले, महाराज अहो विंचू आहे तो. अहो महाराज विंचू आहे तो, चावेल, डंक मारेल. ऐकताय ना.